नमस्कार बंधूंनो, मी अण्णासाहेब तटकरे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीतील कथित गैरप्रकाराविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. विकास निधीच्या खर्चात तसेच कर वसुलीतील अनियमिततेच्या आरोपांमुळे हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द ग्रामपंचायतीत विकास निधीच्या वापराबाबत आणि घरपट्टी व पाणीपट्टी कराच्या वसुलीतील कथित अनियमिततेवरून हा वाद निर्माण झाला आहे. उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायतीमध्ये 2025 ते 2026 या कालावधीत झालेल्या विविध खर्चाच्या नोंदी आणि आवश्यक मंजुरीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहारांच्या नोंदीबाबतही शंका व्यक्त करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. ग्रामपंचायतीचे संपूर्ण दप्तर, लेखे आणि आर्थिक अभिलेख ताब्यात घेऊन तपास करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिरसाट, दिग्विजय शिरसाट, दिलीप कानडे आणि नितीन भोसले यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्यांनी सांगितले की यापूर्वीही जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडे लेखी निवेदने देण्यात आली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. चौकशीची मागणी आणि उपोषणामुळे कोल्हार खुर्द परिसरात या विषयाची चर्चा रंगली आहे. या प्रकरणातील पुढील घडामोडीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. मित्रांनो, या उपोषणकर्त्यांच्या काही मुलाखती आम्ही नंतर प्रकाशित करू. कोणाचे काय म्हणणे आहे आणि ग्रामस्थ सुद्धा देखील या उपोषणकर्त्यांच्या आणि ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दल काय बोलतात हे सुद्धा देखील आम्ही पुढील व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. धन्यवाद.